हॅलो नमस्कार, मी रुंजी. तर माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे बघू शकता सगळा खोप्या वगैरे मोडतोय. तर हे आमची सुद्धा सगळा पसारा वगैरे टेम्पोत भरून दिला आणि सगळा खोप्या वगैरे मोडून हे सगळा पसारा गावाला द्यायचा, कारण आई त्यांनी पण सगळे गावाला जाणार आहेत. आम्ही घेतली रूम इथेच, आम्ही इथेच राहणार आहोत, कारण इथे रूम घेऊन राहणार. गावाकडे तर गेल्यानंतर काही नाही आहे तिकडे गावाकडे, मी इकडे राहणार आहे. तर वातावरण बघा छान आहे, पण किचकिच लय, कारण पाऊसच पडतोय तेवढा, म्हणून पावसाच्या ह्यानं किचकिच तर भरपूर असणारच. आणि गावाला जायचं खरं मेन कारण म्हणजे इकडे ना चोरटी खूप आहेत. चोरटी म्हणजे फासे पारधी खूप आहेत. 3,000हून अधिक सुटलेले आहेत. तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. इथे तरी भरपूर म्हणजे दररोज कुठे ना कुठे इथे दरोडा घालतात आणि शक्यतो त्यांचा फोकस आहे जनावर. घरं वगैरे फोडतायत, त्याच्याहूनही जास्त करून जनावर ते चोरतायत. तर आम्हीही तिथेच राहणार होतो, तिथे पाटावर राहणार होतो, पण हे जनावरांमुळे आणि ह्या चोरट्यांमुळे भिवून चाललेत गावाला आई त्याने, आणि आम्ही राहणार आहोत इथेच. तर सगळं पसारा वगैरे बांधून दिला, टेम्पोत पण भरला, आणि सोडून जायचं म्हणताना खरंच कसं तर वाटत होतं. कारण सगळं सोडून जायचं, तर बघा हे कसं सगळा पसारा काढला. ह्याच्यात असल्या किचड्यात राहत होतो आम्ही. तर चला, आई ती जाताना म्हणजे आता खूप दिवस झालं नाही एकत्र होतो, मग आई रडत होती, सगळेजण, ती मावशी शेजारची पण रडत होती, आणि ही मामी एकटी राहणार आहे बरं का. ह्या मावश्या दोघी इथं असतातच, आणि आमचा गुंड्या वगैरे सगळे जाणार, त्याच्यामुळे आम्ही पण इमोशनल झालतो. बाकीची आई त्यांनी जनावर वगैरे विकलेली होती, आणि इकडे होते तेवढे आमची ठेवून घेतली, त्यांची तेवढी ही केली, आणि पसारा भरून चालल्यात. तर चला, तर आपापली काळजी या, कारण इकडे तर भरपूर चोरटी सुटल्यात. तिकडे आहेत की नाही कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या इकडे. तर चला, बाय, काळजी घ्या आपापली. जय बाळू मामा.